पण यानं एक फसवणुकीची मोडस ऑपरेंडी तयार केली. म्हणजे त्याची कार्यपद्धती जी अशी होती की तो कसा फसवायचा त्याच्याकडे येणाऱ्या लोकांना, तर ते खूप चांगल्या शब्दांमध्ये की त्याची पंचसूत्री त्यानं तयार केली होती. म्हणजे या लिंग पिसाट अशोक खरातनं फसवणुकीचा धंदा कसा केला, तर त्यासाठी एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर त्याची त्यांनी केली. याला आपण एसओपी म्हणतो. ती पंचसूत्री काय होती? एक, समोर कोणी आलं त्याच्या की तो अचूक जन्मवार त्याचा सांगायचं. म्हणजे आधी तो समोर आला की तुमची जन्मतारीख काय, आणि मग तुमची जन्मतारीख काय म्हटल्यावरती समोरच्यानी जन्मतारीख सांगितली की हा मग लगेच त्यानुसार त्याच्या कॅल्क्युलेशन्स करायचा. अंकशास्त्रात कदाचित हा चांगला प्रवीण होता, आणि मग तो जन्मवार सांगायचा आणि थोडक्यात तो विश्वास संपादन करायचा. सर, हे जे अंकशास्त्राचं गणित आहे त्यात तो माहीर होता, पण याची 10वीची मार्कशीट बघितली तर हा गणितात नापास आहे. हे कसं काय? खरं तर हा बंधू सुरुवातीला चेहऱ्यावरून भविष्य सांगायचा आणि हा. त्याच्यामध्ये त्याचा नावलौकिक जेव्हा व्हायला लागला, त्याच्यामुळे त्यांनी अधिक पुढे जाण्याचं ठरवलं आणि त्यांनी येणाऱ्या लोकांना अंकशास्त्राद्वारे भविष्य सांगायला सुरुवात केली. म्हणजे त्याच्याकडे लोकांना प्रभावित करण्याची एक कला होती. तो उपयोग त्याचा असा करत होता, येणाऱ्या भाविकांना भक्तांना तो त्यांची जन्मतारीख विचारत होता आणि जन्मतारीख विचारल्यानंतर काही क्षणामध्ये त्या दिवशी कोणता वार होता तो वार तो सांगत होता. त्याच्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास बसत होता. आणि तुम्ही सांगता ते खरं आहे की जो व्यक्ती 10वी जर नापास असेल तर तो अंकशास्त्रामध्ये गणित मोड कशी करू शकतो, आकडेमोड कशी करू शकतो हा प्रश्न आहे. परंतु लोकांना कळत नव्हतं, कारण लोक प्रभावित होत होते. हे अंकशास्त्राप्रमाणे तो ओशनॉलॉजी मध्ये पण तज्ञ होता असं सांगायचा. ओशनॉलॉजी म्हणजे काय, तो असा सांगायचा की जपान असेल, सिंगापूर असेल, या देशामध्ये ओशनॉलॉजीचा उपयोग केला जातो. म्हणजे काही पोलीस अधिकारी तेव्हा त्यांना गुन्हेगार सापडत नाही तेव्हा या कलेचा उपयोग करून घेतात. आणि आमच्याकडे एक महिला आली होती, ती प्रभावित याच्यामुळे झाली की ती एका त्याच्या आश्रमात गेली होती आणि ती काही न बोलता त्याच्या समोर बसली होती. समोरून फोन आला, त्यांनी स्पीकरवर ठेवला आणि समोरून एका व्यक्तीचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मी पोलीस अधिकारी बोलत आहेत, असं त्यांनी नाव सांगितलं आणि मी एका आरोपीच्या मागे आहे, परंतु आरोपी आम्हाला सापडत नाही, तर तुम्ही या प्रकरणात आम्हाला मदत करावी. तर त्यांनी डोळे मिटले आणि काही क्षणात सांगितलं, तुम्ही एक काम करा, नाशिक रोडच्या 1 नंबर प्लॅटफॉर्मवर जा, अशा ठिकाणी तो बसलेला आहे. आणि असं सांगून त्यांनी फोन बंद केला. ती महिला तिथेच होती. काही वेळानंतर फोन आला आणि त्यांनी सांगितलं का साहेब धन्यवाद, तुमच्यामुळे आम्हाला आरोपी सापडला आणि आरोपी तुम्ही जी ही तुमची कला आहे ती खूप चांगली आहे, अशी कला देशासाठी आमच्या उपयोगासाठी येते. आणि हे सर्व जर ऐकलं, हे सर्व बनाव होता, हे आमच्या लक्षात तुमच्या लक्षात येतं, परंतु त्या महिलेच्या लक्षात आलं नाही आणि महिलेवर प्रचंड असा प्रभाव पडला आणि त्याच्यामुळे महिलेला सहानुभूती निर्माण झाली. आणखी हो, पुढे आणि जाऊन काही सर दिवसांनी हाच विषय जो आहे. दुसरी जी पंचसूत्रीतला दुसरं त्याचं कलम आहे ते म्हणजे महिलांची सहानुभूती मिळवणे. तो समोर बसलेल्या जोडप्यांना त्यांच्या एकूणच आर्थिक स्थितीचा अंदाज घ्यायचा, आणि त्या जोडप्यातली पत्नी किंवा स्त्री जी आहे ती जर का नवऱ्यापेक्षा पतीपेक्षा वरचढ असेल तर तो सांगायचा की तुम्हाला एकच संतती योग आहे, दुसरा संतती योग नाहीये, कारण तुमच्या पतीत दोष आहे. आणि असं म्हणत तो त्या जोडप्यामध्ये वितुष्ट निर्माण करायचा, भांडणं लावायचा आणि त्याचा फायदा घेऊन त्या महिलेची सहानुभूती मिळवायचा. आणि काही प्रकरणांमध्ये जर का त्या समोरच्या जोडप्याला आधीच 2 अपत्य असली तर तो सांगायचा की नाही, काहीतरी गडबड आहे, तुमचं अख्खं कुटुंब बसवा माझ्या समोर, मी सांगतो. आणि त्या कुटुंबाच्या समोर तो सांगायचा की एक मूल जे आहे ते या पतीपासून तुला झालेलं आहे आणि दुसरं मूल मात्र या पतीचं नाही. आणि त्यांनी काही प्रकरणांमध्ये असं सांगून त्या जोडप्यात घटस्फोट घडवून आणला आणि नंतर त्या घटस्फोटातली जी महिला आहे तिला आपल्या नादी लावलं, तिला वासनेत ओढलं, असेही प्रकार घडलेले आहे. म्हणजे हा महिलांची सहानुभूती मिळवण्यामध्ये एक्सपर्ट झाला होता. म्हणूनच इतक्या शेकडोनं महिलांची लैंगिक शोषणाची आता सगळी कंप्लेंट्स किंवा प्रकरण हे बाहेर येत आहे. खरं तुम्ही म्हणता ते खरं आहे. त्याचा अंकशास्त्राचा अभ्यास होता, परंतु तो कसा होता, आता तो आलेल्या व्यक्तींना जेव्हा जन्म तारखेवरून जन्मवार सांगायचा तर त्याचा एक गुपित आहे. आपल्या लहानपणी आपण बघितलं असेल तर एक किचन यायचं, वर्तुळाकार 2-3 चकत्या एकमेकाला बसवलेल्या असतात आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं, वार असतात, तारीख असतात
आणि इसवी सन असतं आणि ते जर एकमेकावर जर मॅच केलं म्हणजे जन्माची जी तारीख आहे, माझी जन्मतारीख आहे 5/9/1973, समजा 5 तारीख ऍडजस्ट केली, 9 तारीख महिना ऍडजस्ट केला आणि वर्ष जर ते ऍडजस्ट केलं तर आपाप समोर जी येते ती कोणता वार आहे तो येत होता. अशा प्रकारे तो लोकांना ते वापरून मूर्ख बनवत होता, परंतु लोकांना ते कळत नव्हतं. एक तसंच प्रकारचं आलेल्या ते मॅन्युअल कॅल्क्युलेटर होतं. मॅन्युअल कॅल्क्युलेटर होतं, बरोबर. परंतु लोकांना ते लोक प्रभावित व्हायचे. आणखी तुम्हाला एक दुसरा किस्सा सांगतो. आलेल्या महिलांना तो एकांतात घ्यायचा आणि तिला प्रश्न विचारायचा आणि तिच्यावर तिला जिंकून घेण्यासाठी किंवा आपला प्रभाव दाखवण्यासाठी तो असा विचारायचा, भविष्य सांगायचा. त्याच्यातला एक मुख्य प्रश्न त्याचा राहायचा तो असा की तिला तो सांगायचा का तू कॉलेजला असताना तुझं एका मुलाबरोबर प्रेम होतं आणि ते मला दिसतं तो मुलगा कोण आहे. आता बहुतेक महिलांच्या मुलींच्या आयुष्यामध्ये असं प्रकरण घडलेलं असतं. येणाऱ्या काही महिलांच्या बाबतीत जर ते खरं ठरलं तर ती महिला प्रभावित व्हायची आणि त्याच्या जाळ्यात अटकायची. त्याच्याप्रमाणे तुम्ही म्हटलं तसं का ते प्रभावित करून त्या महिलांचं मग नवरा बायकोमध्ये भांडण लावणं किंवा मग नवऱ्यापासून त्याला वेगळं करणं, अशा प्रकारे घटस्फोटापर्यंत काही घटना घडलेल्या आहेत. आणि किंवा जर घटस्फोट झाल्यानंतर तो महिलेचं शोषण करायचा सहानुभूती मिळाल्यानंतर, किंवा असे अनेक प्रकार आहे का तो आलेल्या महिलांना उद्योगपती असतील किंवा शासकीय अधिकारी असतील यांच्याशी संबंध जोडून द्यायचा आणि त्यांच्याशी संबंध जोडल्यानंतर काही काळानंतर त्यांना असं सांगायचा की त्या महिलेला फोन करायला होता त्या अधिकाऱ्यांना का मी तुमच्यापासून गर्भवती राहिलेली आहेत. खरं तर ती गर्भवती राहिलेली नसली तरी तो सांगायला लावायचा आणि त्याच्या बदल्यात लाखो नाही तर कोट्यवधी रुपये तो उकळायचा. अशी त्याची मोडच ऑपरेंडी होती